ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेवाच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊन आजच्या या पवित्र कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, भगवान शिव म्हणजे केवळ एक देवता नाही, ते आहेत भक्तांच्या हाकेला धावून येणारे भोलेनाथ. ज्यांच्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या ओठावर ओम नमः शिवाय आहे आणि ज्यांच्या मनात महादेवाच्या चरणी समर्पित आहेत त्यांच्यासाठी अशक्य असे काहीच नाहीत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आज आपण एका अतिशय पवित्र आणि श्रद्धेने केल्या जाणाऱ्या व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे 16 सोमवार व्रत. या व्रताला हिंदू धर्मातील अनेक भक्त अत्यंत श्रद्धेने करतात. पण हे व्रत का केले जाते? 16 सोमवारच का? हे व्रत केल्याने कोणते आध्यात्मिक लाभ मिळतात? व्रत कसे करावे? काय खावे? काय टाळावे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महादेवाची कृपा मिळवण्यासाठी या व्रतामागील खरी भावना कोणती असावी? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 16 सोमवार व्रत म्हणजे काय? सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित मानला जातो. सोम म्हणजे चंद्र. भगवान शिवांच्या जटामध्ये चंद्र विराजमान असल्यामुळे सोमवारचा संबंध भगवान शिवांशी जोडला जातो. अनेक भक्त सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा, अभिषेक, शिलांगती, जप अर्पण करतात. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात. त्यापैकी सलग 16 सोमवार श्रद्धेने केले जाणारे व्रत म्हणजे 16 सोमवार व्रत. हे व्रत विशेषतः मनोकामना, वैवाहिक जीवनातील सुख, मानसिक शांतता आणि भगवान शिवांची भक्ती यांसाठी केले जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे व्रत केवळ एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली देवाणघेवाण नाही. मी व्रत करतो आणि त्या बदल्यात मला हेच मिळाले पाहिजे अशी भावना ठेवण्यापेक्षा, हे महादेवा, माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या, माझ्या मनाला शांती द्या आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी राहू द्या, अशी भावना अधिक महत्त्वाची आहे. 16 सोमवार व्रतामागील श्रद्धा. मित्रांनो, भगवान शिवांना भोलेनाथ म्हटले जाते कारण ते भक्तांच्या साध्या आणि निष्कपट भक्तीवर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. त्यांना मोठमोठ्या वस्तूंची आवश्यकता नसते. एक लोटा स्वच्छ पाणी, थोडेसे बेलपत्र, मनापासून म्हटलेले ओम नमः शिवाय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शुद्ध मन, हीच खरी शिवभक्ती आहे. 16 सोमवार व्रत करताना म्हणूनच बाह्यविधीपेक्षा श्रद्धा, संयम, सात्विकता आणि चांगले आचरण यांना महत्त्व दिले जाते. आणि मानसिक स्थैर्य आता जाणून घेऊयात. पहिला महत्त्वाचा फायदा तो म्हणजे मनशांती. आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही चिंता, कोणाला नोकरीची चिंता, कोणाला व्यवसायाची चिंता, कोणाला कुटुंबांची चिंता, कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता. कोणाला मुलांच्या भविष्याची चिंता, तर कोणाच्या मनात सतत भीती आणि अस्वस्थता असते. अशा वेळी नियमित पूजा आणि मंत्रजाप मनाला एकाग्रत करण्यास मदत करू शकतो. जेव्हा भक्त दर सोमवारी सकाळी उठतो, स्नान करतो, महादेवासमोर दिवा लावतो, शिवलिंगावर जलपन करतो आणि शांतपणे ओम नमः शिवाय म्हणतो, तेव्हा काही वेळ का होईना त्याचे लक्ष बाहेरील समस्यापासून दूर होऊन ईश्वराकडे केंद्रित होते. ही साधना मनाला स्थिर करण्यास मदत करू शकते. म्हणून 16 सोमवारचा आध्यात्मिक मनाला शांती आणि लाभ होण्यासाठी उपयोग होतो. जसा की छोटा मंत्रजप. चला या क्षणी आपण सर्व मिळून 3 वेळा म्हणूयात, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जीवनासाठी मंगल भावना. 16 सोमवार व्रताबद्दल बोलताना विवाहाचा विषय अनेकदा समोर येतो. अनेक ठिकाणी हे व्रत विवाहासाठी किंवा वैवाहिक सुखासाठी केले जाते, अशी परंपरा आहे. विशेषतः अविवाहित मुली चांगला सुसंस्कृती मिळवावा म्हणून हे व्रत करतात, अशी लोकश्रद्धा आहे. यामागे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र दाम्पत्याचे उदाहरण दिले जाते. माता पार्वती यांनी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, अशी पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. म्हणून शिव पार्वतीचे नाते हे प्रेम, त्याग, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. व्रत केल्याने एखादी गोष्ट, विशिष्ट व्यक्ती आपल्याशी विवाह करेल अशी आम्ही धार्मिकदृष्ट्या देत नाही. व्रताचा उद्देश मन शुद्ध करणे, श्रद्धा वाढवणे आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळवणे हा असावा. महादेवाकडे अशी प्रार्थना करा, हे भोलेनाथ, माझ्या जीवनासाठी जे योग्य आहे तेच मला द्या. माझ्या आयुष्यात योग्य व्यक्ती आणा. माझ्या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आदर राहू द्या. अशी प्रार्थना मनापासून करा. सामना
करण्याची शक्ती. मित्रांनो, भगवान महादेवांना नीलकंठ म्हणतात? समुद्र मंथनातून निघालेले विष त्यांनी स्वतःच्या कंठात धारण केले, अशी पौराणिक कथा आहे. ही कथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. जीवनात कितीही संकटे आले तरी त्यांच्यापासून पळून न जाता धैर्याने त्यांचा सामना करायला हवा. 16 सोमवार व्रत करताना भक्त उपवास, संयम, प्रार्थना आणि नियम पाळतो. यामुळे त्यांच्या मनात शिस्त निर्माण होण्यास मदत होते. आणि शिस्त म्हणजे संकटाच्या काळात स्वतःला सावरून ठेवण्याची शक्ती. कधी कधी समस्या लगेच दूर होत नाहीत, पण समस्या समोर उभी राहिल्यावर आपले मन मजबूत होते, आपली विचार करण्याची पद्धत बदलते, आपण घाबरण्याऐवजी उपाय शोधायला सुरुवात करतो. हीच महादेवांची कृपा अनुभवण्याची एक सुंदर पद्धत आहे. आणि संकल्पनासाठी श्रद्धा. सोमवार व्रतांमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते, अशी श्रद्धा आहे. म्हणून अनेक भक्त एकदा संकल्प घेऊन हे व्रत सुरू करतात. पण संकल्प म्हणजे केवळ इच्छा नाही. संकल्प म्हणजे मी माझ्या जीवनात काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करणार. उदाहरणार्थ, एखाद्याला अभ्यासात यश हवे असेल तर महादेवाकडे प्रार्थना करण्याबरोबरच नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रगती हवी असेल तर मेहनत आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. नोकरी हवी असेल तर प्रयत्न, कौशल्य आणि सातत्य आवश्यक आहे. आणि घरात सुख हवे असेल तर प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे. देवाकडे प्रार्थना आपल्याला मानसिक बळ, पण आपल्या कर्माची जागा कोणतीही पूजा घेऊ शकत नाही. म्हणून 16 सोमवार व्रत करताना भक्ती आणि प्रयत्न दोन्ही सोबत ठेवा. आध्यात्मिक प्रगती आणि शिवभक्ती. आता 5वा आणि सर्वात सुंदर फायदा, तो म्हणजे आध्यात्मिक प्रगती. 16 सोमवार व्रत म्हणजे उपवास करण्याची प्रक्रिया नाही, हे स्वतःच्या मनाकडे पाहण्याचे एक साधन बनू शकते. 16 आठवडे आपण स्वतःला काही नियम लावतो. राग कमी करायचा, खोटे बोलणे टाळायचे किंवा वाईट विचारांपासून दूर राहण्याचे. गरजू व्यक्तीला मदत करायची, आई-वडिलांचा आदर करायचा आणि महादेवाचे स्मरण करायचे. हळूहळू आपल्याला जाणवते की खरी पूजा मंदिरात नाही तर आपल्या वागण्यातही आहे. एखाद्या दुःखी व्यक्तीला आधार देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, प्राण्यांवर दया करणे, गरजू व्यक्तीला मदत करणं, हे देखील शिवभक्तीचे स्वरूप मानता येईल. कारण प्रत्येक जीवामध्ये ईश्वरांचा अंश आहे, अशी भारतीय आध्यात्मिक परंपरेची भावना आहे. सोमवार व्रत कसे करावे, आता आपण जाणून घेऊयात. व्रताची साधी पद्धत. सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, घरातील देवघर स्वच्छ करावे, भगवान शिव आणि माता पार्वती समोर दिवा लावावा, शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे, त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे, फुले अर्पण करावेत आणि शांत मनाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. यानंतर आपल्या क्षमतेनुसार उपवास ठेवावा. काही भक्त पूर्ण उपवास करतात, काही फळाहार करतात, काही जण एक वेळ सात्विक आहार घेतात. आपल्या आरोग्याची आणि शरीराची क्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. उपवासामुळे त्रास होत असल्यास जबरदस्तीने उपवास करू नका. भक्तीमध्ये शरीराला त्रास देणे आवश्यक नाही. पूजा करताना कोणती भावना ठेवावी. महादेवासमोर बसताना आपल्या मनातील अहंकार बाजूला ठेवा आणि म्हणा, हे महादेवा, माझ्याकडून झालेल्या चुका क्षमा करा, माझ्या मनातील वाईट विचार दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा, माझ्या हातून चांगली कर्म घडू द्या आणि माझी श्रद्धा कायम तुमच्या चरणी राहू द्या, अशी प्रार्थना करा. ही प्रार्थना कोणत्या मोठ्या विधीपेक्षा मनाला अधिक स्पर्श करून शकते. 16 सोमवार व्रताची कथा. भक्तांची सुंदर प्रेरणा. मित्रांनो, 16 सोमवार व्रताशी संबंधित अनेक लोकपरंपरा आणि कथा प्रचलित आहेत. या कथांचा मुख्य संदेश एकच आहे, श्रद्धा, संयम आणि भक्ती कधीही वाया जात नाही. एका भक्ताच्या जीवनात अनेक अडचणी येतात, त्याचे जीवन संकटांनी भरून जाते, तो निराश होतो. एका संतांच्या मार्गदर्शनाने तो सोमवारचे व्रत करून घेतो. पहिल्या सोमवारी त्याला काही विशेष बदल जाणवत नाहीत. दुसऱ्या सोमवारी ही परिस्थिती तशीच असते. तिसरा सोमवार, चौथा सोमवार असे करत करत तो व्रत सुरू ठेवतो. पण हळूहळू एक गोष्ट बदलते. त्याचे मन पूर्वी छोट्या समस्यांवरून तो समस्येमुळे घाबरायचा, आता तो शांत राहू लागला. पूर्वी तो रागाने निर्णय घ्यायचा, आता तो विचार करून निर्णय घेऊ लागतो. पूर्वी तो प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष द्यायचा, आता तो स्वतःच्या चुका स्वीकारू लागतो. आणि काही काळानंतर त्याला जाणवते, महादेवांना माझ्या समस्या जादूने नाहीशी केल्या नाहीत, त्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मला दिली. हीच खरी बघण्याची शक्ती असते. 16 सोमवार का, हा प्रश्न अनेक भक्त विचारतात. 16 हा आकडा शिवभक्तीच्या विविध परंपरांमध्ये विशेष मानला जातो. सोमवार हा शिवपूजेचा दिवस मानला जातो आणि सलग 16 सोमवार व्रत करण्याची परंपरा आहे. अनेक भागात आढळते, मात्र सर्व धार्मिक परंपरा एकसारख्या नसतात. म्हणून आपल्या घरातील परंपरा, कुलाचार आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यांचा आदर करणे योग्य आहे. व्रताचा प्रमुख
आणि मुख्य आधार आकडा नसून श्रद्धा आणि सातत्य. व्रतामध्ये कोणते मंत्र म्हणावेत? जर तुम्हाला साधी पूजा करायची असेल तर सर्वात सोपा मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्र जितक्या श्रद्धेने म्हणाल तितके चांगले. तुम्ही 108 वेळा जप करू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार काही मिनिटे जप करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्र म्हणताना मन दुसरीकडे नसावे. शब्द कमी असले तरी भावना मनापासून असावी. व्रतामध्ये काय टाळावे? 16 सोमवार व्रत करताना काही भक्त सात्विक जीवनशैली ठेवतात. अशा वेळी शक्यतो अतिरिक्त राग टाळा. कोणाची निंदा करू नका. खोटे बोलणे टाळा. गरजू व्यक्तींचा अपमान करू नका. नशेचे पदार्थांपासून दूर राहा. घरात विनाकारण भांडणे टाळा आणि शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण फक्त अन्नाचा उपवास करून मनामध्ये राग, द्वेष आणि अहंकार ठेवला तर व्रताचा आध्यात्मिक उद्देश अपूर्ण राहतो. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांपासून मनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न. महिलांनी 16 सोमवार व्रत कसे करावे? अनेक महिला श्रद्धेने 16 सोमवार व्रत करतात, परंतु प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. म्हणून आरोग्याला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करण्याची आवश्यकता नाही. गर्भवती महिला, आजारी व्यक्ती किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी उपवासाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. देवाला तुमचे आरोग्य प्रिय आहे, म्हणून भक्ती करताना शरीराची काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्यापन म्हणजे काय? 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर अनेक कुटुंबांमध्ये उद्यापन करण्याची परंपरा आहे. उद्यापनाची पद्धत प्रदेश, घराणे आणि परंपरेनुसार वेगळी असू शकते. काही जण शिव पार्वतीची पूजा करतात, नैवेद्य दाखवतात, दान करतात आणि गरजू व्यक्तींना अन्न देतात आणि भगवान शिवांचे आभार मानतात. उद्यापन करताना देखील दिखावा करण्यापेक्षा आपल्या श्रद्धेनुसार साधेपणाने करणे महत्त्वाचे आहे. महादेवाकडे प्रार्थना. आता व्हिडिओच्या या भागात आपण काही क्षण डोळे बंद करूया. मन शांत करा. महादेवाच्या चरणांची कल्पना करा आणि मनात म्हणा, हे कैलासपती महादेवा, माझ्या जीवनातील अहंकार दूर करा. माझ्या मनाला शांती द्या. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. माझ्या चुका मला समजून द्या. वाईट मार्गापासून मला दूर ठेवा. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या जीवनात योग्य तेच घडू द्या आणि सुख असो किंवा दुःख, तुमचे स्मरण माझ्या मनातून कधीही जाऊ देऊ नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. माझ्या चुका मला समजून द्या. वाईट मार्गापासून मला दूर ठेवा. माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्या जीवनात योग्य तेच घडू द्या आणि सुख असो किंवा दुःख, तुमचे स्मरण माझ्या मनात कधीही जाऊ देऊ नका. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव. 16 सोमवार व्रताचे 5 फायदे. पुन्हा एकदा तर मित्रांनो, आज आपण 16 सोमवार व्रताचे 5 महत्त्वाचे आध्यात्मिक लाभ पाहिले. पहिला फायदा मन शांती आणि मानसिक स्थैर्य. दुसरा फायदा वैवाहिक जीवनासाठी मंगल भावना आणि योग्य जीवनासाठी प्रार्थना. तिसरा फायदा संकटांचा सामना करण्याची मानसिक शक्ती. चौथा फायदा संकल्प, श्रद्धा आणि सकारात्मक प्रयत्नांना बळ. पाचवा फायदा आध्यात्मिक प्रगती. महादेवाची भक्तीची असलेले दृढ हात यांचे फायदे परंपरांशी संबंधित असून घ्यावे. त्याऐवजी आपण चांगले कर्म करण्यासाठीची प्रार्थना. शेवटचा संदेश. मित्रांनो, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही. एक लोटा पाणी, एक बेलपत्र आणि मनापासून म्हटलेला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि शुद्ध मन इतकेसे पुरेसे आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जर तुम्ही 16 सोमवार व्रत सुरू करत असाल तर केवळ इच्छा पूर्ण होण्यासाठी नव्हे तर स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी हे व्रत करा. राग कमी करण्याचा संकल्प करा. वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करा. आईवडिलांचा आदर करण्याचा संकल्प करा. गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प करा आणि प्रत्येक सोमवारी महादेवाचे स्मरण करा. कारण जेव्हा भक्ती आपण चरणात उतरते तेव्हाच खरी सौंदर्य दिसते. महादेव तुमच्या जीवनातील सुख, शांती, समाधान आणि सद्बुद्धी देवोत. तुमच्या घरात प्रेम राहो. तुमच्या कुटुंबावर महादेवाची कृपादृष्टी राहो आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या संकल्पनाला बळ मिळो. चला शेवटी एकदा मनापासून म्हणूयात, हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर तुम्ही 16 सोमवार व्रत करण्याचा संकल्प घेतला असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ महादेवाच्या भक्तापर्यंत नक्की पोहोचू द्या. तोपर्यंत हर हर महादेव.